हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट जवळच्या मैंदर्गी नावाच्या खेड्यामधल्या एका तुरुंगातून एक कैदी अचानकपणे पळाला. पण ते पळताच तिथल्या जमादाराचं धावच दणाणलं हो. कारण तो होणार होता निवृत्त. कैदी जर नाही सापडला तर निवृत्त वेतनही आपलं आता धोक्यामध्ये येणार याची त्याला धास्ती वाटली. पण मंडळी, मुसलमान असूनही हा स्वामी भक्त होता. त्यामुळे त्यांनी स्वामींची मनोमन प्रार्थना केली, आर्त धावा केला. तो म्हणाला, स्वामी महाराजा, कैदी जर सापडला तर मी तत्क्षणी नोकरी सोडून आजन्म आपल्या सेवेमध्ये राहीन. अर्थातच या निर्मळ मनानं केलेली प्रार्थना स्वामीचरणी पोहोचली. स्वामी कृपेनं कैदी अल्पावधीतच सापडला आणि मग यानं लगेचच नोकरी सोडली. स्वामी सेवेमध्ये आपलं आयुष्य अर्पित केलं. स्वामींनी कृपाप्रसाद म्हणून त्याला आपल्या चर्मपादुका देऊ केल्या. आता ह्याची कडक उपासना सुरू झाली. बरं, स्वामींचं पूजन करावं, स्तोत्र, आरती, भजन, पादुकांचं पूजन, अखंड स्वामी जप. पण उपासनेची महती घरच्यांना ठाऊक नसल्यामुळे घरच्यांनी त्याला वाईट टाकलं. मग काय केलं? एका निर्जन स्थळी येऊन त्यांनी आपली उपासना अखंड नित्य सुरू ठेवली. आणि कालांतराने झालं असं की हळूहळू लोक आता त्यांच्याकडे यायला लागले आपल्या प्रपंचातल्या अडचणी निवारण्यासाठी म्हणून. मग काय करत असे हे जमादार? पादुकांच्या जवळची असलेली माती चिमूटभर घ्यायची आणि ती त्यांना द्यायची. आणि आता स्वामींच्या कृपेने लोकांच्या अडचणी निवारण होऊ लागल्या. सर्वत्र आता त्यांची कीर्ती होऊ लागली, नाव होऊ लागलं, पैसाही मिळू लागला लोकांकडून. स्वामींना हे अर्थातच ज्ञात झालं. स्वामी आले आणि स्वामींनी त्या जमादारांचं नामकरण काय केलं? पीर साहेब. स्वामी त्यांना पीर साहेब म्हणू लागले. पहा पहा श्रोते हो, भक्तिभाव बघून स्वामी महाराज कसं कृपांकित करत असतात. आलं ना लक्षात?